नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो परंपरा कोकणची आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, पालघरला कामाला आहे आणि पालघरला कामाला असल्यामुळे इकडे बरीचशी रहदारी आहे। त्या साईडला जी कामाला येणारी माणसं हे विरावरनं वगैरे बरीचशी लोक येतात। वापी साईड, गुजरात साईडहून पण लोक येतात। आणि बेसिकली आज मित्रांनो गुरुवार आहे आणि गुरुवार असल्यामुळे आज गुरुवारचं मार्केट, मोठं मार्केट भरतं पालघरला। तर ते तुम्हाला आज दाखवायचं आहे। बरीचशी लोक जी असतात ते डोक्यावरून वगैरे असे घेऊन चाललेत मार्केट बसवण्यासाठी। आज मोठा गुरुवार शुक्रवारचा मोठा बाजार असतो आणि तोच बाजार आपण आज तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत सगळं दाखवायचं आहे। मोठं मार्केट असतं, मच्छी मार्केट आहे पुढे, बस इथून सुरुवात होते। या आता 532 बोलतात त्याला, 532 चौक, आणि इथूनच सुरुवात होते। हे बघा गुरुवारचं मार्केट। टोटल या साईडला बघा जबरदस्त असं आहे। ही टोपली वगैरे बनवतात आणि हे लोक विकायला वगैरे आणतात। खूप मोठं मार्केट आहे। इथून नाही बोलत तरी 2 ते 3 किलोमीटर सरळ अख्खीची अख्खी लाईन लागते मार्केटची। आणि त्याचबरोबर म्हणजे इथून कपड्याचं सुद्धा मार्केट आहे पुढे। त्यानंतर मच्छी मार्केट वगैरे दाखवतो तुम्हाला, सगळं सविस्तर दाखवतो आपल्या चॅनलमध्ये। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला दाखवतो। हे बघा मित्रांनो, मार्केट लावतात, अजून तरी मार्केट लागलं नाही। पण हे जे मार्केट आहे मित्रांनो, हे संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत हे मार्केट बसतं। कपड्याचं टोटल मार्केट आहे, बॅट वगैरे इथे टोटल सगळं। या साईडला लसूण वगैरे, मावशीने कपड्याचं मार्केट लावलं आहे। हे बघा लसूण, आता हे गाडीने लसूण घेऊन आले तर आता इथे मार्केट लावते। कपड्याचं मार्केट आहे या साईडला, दादाने कपड्याचं मार्केट लावलं आहे। बरीचशी बघतोय लसूण मसाले वगैरे त्याची जास्त मार्केट इथे लावतात। या दादानी इथं बसलाय बघा, यांनी बॉटलचं मार्केट लावलं इथे। तर मित्रांनो, अशी छोटी छोटी इथे ठेला लावतात आपापला। जबरदस्त आहे। एक खरी सुरुवात इथून होते, इथून सगळी सुरुवात होते ती पुढपर्यंत, एकदम पुढपर्यंत। हे बघा मावशी कप बशांचा ठेला लावते, इकडे चप्पलीचा ठेला लागतोय, सॉक्स वगैरे टोटल आहे। इकडे कपडे, लेडीजचे कपडे वगैरे सर्वात जास्त बघतो तर लेडीजचे ड्रेसअप वगैरे जास्त आहेत, साड्या वगैरे। बघा दादा मार्केट लावतात। बरीच लोक बाहेरून येतात मार्केट लावायला। जसं आता मी पालघर नालासोपारावरून आलो बोईसर ट्रेननी, बरीचशी लोक तिकडून नालासोपारावरनं पण चढली मार्केट लावण्यासाठी। मोठमोठ्या बॅगा, मोठमोठे जे झोले वगैरे घेऊन टोटल असं। बघा लेडीजचे ड्रेसअप वगैरे आहेत या साईडला जास्त। आता इथून पुढे जी खरी सुरुवात होते ही मच्छी मार्केटची सुरुवात होते। अजून नाही आहे, अजून आलं नाही, पण आता सुरुवात होईल ऑलमोस्ट।
टोटल हे बघा कपड्याची मार्केट वगैरे या साईडला आहे. रजाई वगैरे पाहिजे असेल तर ते सुद्धा आपल्याला इथे भेटून जाईल. हे शुक्रवारचं असं मोठं मार्केट या साईडला बसतं. चालत चाललो आहे. माझा ॲक्च्युली वळण नाकाला मला पुढे शॉप आहे. तिथून मी माझ्या वळण नाकाला माझा स्टॉप आहे. तिथून मी माझा आतमध्ये माझी कंपनी आहे तिकडे मी कामाला जायचं. आता इथून जेंट्सचे कपडे वगैरे बघू शकता. त्या साईडला मोठा ठेला लावला दादानी. दादा पॅन्ट कशी दिली? 350 रुपये. बापरे महाग आहे रे. पण त्यांनी मेहनत पण तशी घेतली यार. एवढं सगळं सामान लावायचं म्हटलं. बघा आजीबाई बांगड्यांचा ठेला लावते वाटतं. बांगडे दिसतात. चालत चाललो आहे. सगळं शूट करत चाललं आहे. तुम्हाला दाखवत चाललं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये. आणि नक्की कोणी पालघरमधून असाल तर नक्की कमेंट करा, मला आवडेल. दादानी बघा कपड्याचा ठेला लावला. अजून लावायचं बाकी आहे या साईडला कपडे वगैरे. ताईनी बांगड्यांचा ठेला लावला आहे. बरीच लोक अजून येत आहेत. लांबून येत आहेत. कोणी वापी या गुजरात साईडून पण ज्या गाड्या येतात ना त्या साईडून पण लोक मार्केट घेऊन म्हणजे आपापला झोला घेऊन येतात. आता तुम्हाला इथून मच्छीचा सुगंध मला दरवळतो आहे. पुढे मच्छी मार्केट मोठं आहे. ॲक्च्युली खूप मोठं मार्केट आहे. ते दाखवायचं तुम्हाला. हे भाजी मार्केट आहे या साईडला. पौष्टिक आहार आपल्या जिमवाल्या लोकांसाठी पौष्टिक आहार चांगला आहे. आता ह्याच्या पुढे इथून आहे ना मच्छी मार्केट सुरू होतो. या रस्त्याच्या इथून मच्छी मार्केटची सुरुवात होते. मार्केट या साईडला. एवढं इथून मच्छी मार्केट सुरू होतं. मावशीने मच्छी लावले सुकाट. कशी दिली? 80 रुपये पाव. हे बघा इथं पण त्या साईडला लागली मच्छी. संपूर्ण मच्छी मार्केट आहे. मावशी सुकट कशी आहे? हे मावशी सुकट कशी आहे? बोंबील कशी दिली? 500 रुपये शेकडा. मित्रांनो 500 रुपये शेकडा. 100 पीस 500 रुपयाला. बापरे. सगळी मच्छी आहे. सगळी सुकट मच्छी, सुकटी मच्छी. मला ॲक्च्युली मच्छीची एवढी माहिती नाही आहे कारण की जास्त मच्छी तर मी काय खात नाही. जवला मच्छी सगळं. हे बघा कसे लावले त्यात. जबरदस्त. मोठं मार्केट आहे मित्रांनो मच्छीचं. जबरदस्त मच्छी या साईडला आहे. मावशी सुकट कशी आहे? 50ला वाटा. 50ला वाटा आहे मित्रांनो. जबरदस्त आहे ॲक्च्युली. आणि ही ताजी आहे ॲक्च्युली. म्हणजे तसं बघायला गेलं ना मच्छी ही खूप ताजी आहे. हे बघा मच्छी. हे बघा
ही खाऱ्या पाण्यातली मच्छी आहे, बर्फातली आहे. हे बघा शंख आपले शिपले वगैरे सगळं बोंबील. हा टोटल मच्छीचा मार्केट आहे. आपण मच्छी काय एवढी खात नाही, त्यामुळे त्याची माहिती पण नाही आपल्याला, परंतु तुम्हाला दाखवतो. हे बघा केवढा मोठा मासा आहे बघा. भाजी मार्केट डॉक्युमेंट. तर मित्रांनो मार्केट जे आहे हे इथपर्यंतच लागतं. त्याच्या पुढे पण थोडं मार्केट आहे, म्हणजे थोडं मार्केट लागतं, असं नाही की नाही लागत. कपड्याचं मार्केट म्हणा, आता हे घेऊन येतात लोक आणि या साईडून म्हणजे घेऊन जातात. कांद्याचं हे सुद्धा इकडे ठेलं लावलेलं आहे गाडीतून. तर मित्रांनो असा आपला पालघरचं जे मार्केट आहे, पालघरचा जो शुक्रवारी जो बाजार आहे हा असा मित्रांनो तुम्ही आता बघितला. सगळं टोटल जबरदस्त असं आहे आणि आपल्याला मार्केटपेक्षा थोडं स्वस्त दरात आपल्याला भेटणार. ज्या रेग्युलर मार्केट लागतं त्याच्यापेक्षा तरी स्वस्त दर आहे. आता त्यांनी ते सांगितलं काय बोंबील, सुकी बोंबील 500 रुपयाला शेकडा. ॲक्च्युली मला पण एवढी आयडिया नाही आहे मच्छीची, कारण की मी मच्छी खूप कमी खातो. ॲक्च्युली खायला पाहिजे मच्छी, कारण की त्याच्यामध्ये विटॅमिन्स वगैरे असतात बरेच. सुरमई, पापलेट, बांगडा. मी जेव्हा अलिबागला गेलो होतो तेव्हा मी त्या दिनेश काकांकडे मी मच्छी खाल्ली होती, बांगडा. फर्स्ट टाईम खाल्ली होती हा आयुष्यामध्ये बांगडा. त्याच्या आधी लहानपणी कधी खाल्ली असेल तेव्हा वेगळा विषय. तर मित्रांनो मला असं वाटतं आपला हा ब्लॉग इथे सेंड करूया. शुक्रवारी बाजार तुम्हाला पालघरचा शुक्रवारचा जो बाजार आहे, मार्केट आहे, ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे. थोडक्यात आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला शेअर करा, आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपला 31 तारखेचा प्लॅनिंग आहे, रात्रीचा रिव्हील केलेला आहे अष्टविनायक दर्शन. तर अष्टविनायक दर्शनसाठी आपण चाललो आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर.